वेलकम टू GS करियर मेंटॉर। आय होप की सर्वांनी ऍडमिशन प्रोसेसचे जे रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत तर ते फिल केले असतील आणि ते ऑनलाईन व्हेरीफाय सुद्धा केलेले असतील। तर आता आपल्याला ऑप्शन फॉर्मच्या म्हणजे भरण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला गेलेला पाहिजे, कारण आता आपल्याला 10 दिवसामध्ये आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि ज्या दिवसापासून रिझल्ट लागला किंवा त्याच्या आधीपासून स्टुडंट्स कोणते कॉलेज चांगले आहेत, त्यांच्या प्लेसमेंट कशा आहेत, नंतर त्यांचे अकॅडमिक रेकॉर्ड्स कसे आहेत, तर या सर्वांवर स्टुडंट्सचा रिसर्च चालू आहे आणि स्टुडंट्सने त्यांच्याबद्दल प्रॉपर माहिती घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। पण या सर्वांची जी माहिती, त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांचे रिव्ह्यूज हे सर्व आपल्या डोक्यात आहेत, म्हणजे हे सर्व अनस्ट्रक्चर्ड वे मध्ये आपल्याला कॉलेजेस बद्दल माहिती आहे। पण जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म फिल करू, जेव्हा ऑप्शन फॉर्म फिल करण्याची वेळ येईल तेव्हा आपण हे जे आपल्या डोक्यात माहिती अनस्ट्रक्चर्ड वे मध्ये आहे तर आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करताना खूप डिफिकल्ट होणार आहेत। तर त्यासाठी ही जे काही आपला रिसर्च आहे तर ते एका स्ट्रक्चर्ड वे मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी एक तुमच्यासाठी ऑप्शन फॉर्मचा एक फॉर्मॅट घेऊन आलेलो आहे। म्हणजे जर तुम्ही या फॉर्मॅटचा यूज केला तर डेफिनेटली ज्या दिवशी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तर त्याच्या 2 ते 3 दिवस आधी तुम्ही कंप्लीट रेडी राहणार, तुमच्याकडे सर्व डिटेल्स असतील, विदिन 20 to 25 मिनिट्स तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करणार। जर तुमच्याकडे ही जी कॉलेजेस बद्दलची माहिती आहे, ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अनस्ट्रक्चर्ड वे मध्ये राहिला तर डेफिनेटली तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहेत आणि तुम्हाला जे काही म्हणजे सायबर कॅफे वाला असो किंवा जर तुम्ही घरी सुद्धा फॉर्म भरत असणार तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतील आणि डेफिनेटली तुमचे प्रेफरन्सेस चुकीचे होऊ शकतात आणि डेफिनेटली ते तुमच्या कॉलेजवर इम्पॅक्ट करेल। तर त्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्मॅट घेऊन आलो आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी सर्व ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल TFWS राहू द्या, नंतर फर्स्ट शिफ्ट राहू द्या, सेकंड शिफ्ट राहू द्या, त्यांचे कोड्स असू द्या, तर या सर्वांबद्दल सुद्धा मी आयडिया देणार आहे। कम्प्लीट ऑप्शन फॉर्म बद्दल सुद्धा या फॉर्मॅट थ्रू मी तुम्हाला आयडिया देणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला रेडी ऑप्शन फॉर्म भेटेल याचं मी अश्युरन्स देतो। तर मी तुमच्यासाठी हा ऑप्शन फॉर्मचा फॉर्मॅट प्रिपेअर केलेला आहे। तर आपण जेव्हा ऑप्शन फॉर्म भरतो तर तेव्हा आपल्याला 300 ऑप्शन आपण फिल करू शकतो। म्हणजे 300 ऑप्शन फिल करणं कंपल्सरी नाही आहे, आपल्या रिक्वायर्ड प्रेफरन्सनुसार आपल्या ज्या प्रेफरन्स सिटीज आहे किंवा प्रेफरन्स ब्रांच आहे तर त्याच्यात आपल्याला कॉन्फिडन्स आला की मला याच्यातले कॉलेज भेटू शकतात तर डेफिनेटली आपण कमी ऑप्शन टाकू शकतो। आणि म्हणजे तसं काही नाही की कमी ऑप्शन टाकले तर आपल्याला ॲडव्हान्टेज भेटेल, आपल्याला जेवढे वाटतील तेवढे आपण ऑप्शन्स टाकू शकतो। तर आपण जो फर्स्ट ऑप्शन टाकू तर ती आपली हायेस्ट प्रायोरिटी असेल आणि जो आपण लास्ट ऑप्शन टाकू ती आपली लोएस्ट प्रायोरिटी असेल। कारण जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म फिल करू तर तेव्हा स्टार्टिंग पासून सॉफ्टवेअर चेक करेल, जर आपल्याला फर्स्ट ऑप्शन लागतंय का, जर लागत असेल तर चेकिंग तिथंच थांबेल आणि जर फर्स्ट ऑप्शन नाही लागत असेल तर सेकंडला जाईल, सेकंड नाही लागत असेल तर थर्डला जाईल। असं कंटिन्युअस जोपर्यंत आपल्याला पर्टिक्युलर नंबरचा ऑप्शन लागत नाही तर तोपर्यंत सॉफ्टवेअर हे चेक करेल। आपण जो सेकंड कॉलम आहे तो पाहू शकतो चॉईस कोड। तर प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक ब्रांचला किंवा प्रत्येक शिफ्टला एक पर्टिक्युलर एक चॉईस कोड असतो, तो आपल्याला पुट करावा लागेल, कारण मे बी कॉलेजचे नावं सेम राहू शकतात। म्हणून युनिव्हर्सिटीने किंवा सेलने, CET सेलने आपल्याला प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रांचला एक स्पेसिफिक कोड दिलेला आहे। तर आपण पाहू शकतो की आपण जो फर्स्ट रो आहे मी त्याच्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कम्प्युटरचा TFWS चा कोड टाकलेला आहे। तर तो काय 6006245111D। तर त्याच्यामध्ये जे फर्स्ट जे 4 लेटर्स आहेत 6006 हा COEP पुणेचा चॉईस कोड आहे आणि 24511T हा पर्टिक्युलर ब्रांचचा म्हणजे कम्प्युटर TFWS चा चॉईस कोड आहे। तर हे आपल्याला
ऑप्शन फॉर्म फिल करत असताना पुट करायचे आहेत. आणि हे जे चॉईस कोड आहेत तर हे आपल्याला कुठे भेटू शकतात, तर तुम्ही तुमच्या mahacet.org वर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या जी साईट आहे तिच्यावर गेलात तर तिथं तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहू शकतात. तर प्रत्येक सीट मॅट्रिक्स तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्या सीट मॅट्रिक्समध्ये महाराष्ट्रातले जेवढे काही कॉलेजेस आहेत तर त्यांचे चॉईस कोड ब्रांच वाईज दिलेले आहेत. तर तिथून तुम्ही हे चॉईस कोड घेऊ शकतात. नंतर आपल्याला ते कॉलेज टाकायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये जर आपल्याला मल्टिपल ब्रांचेस चालत असतील तर आपण प्रत्येकाची स्पेशल एंट्री करायची आहे आणि त्याच्या प्रत्येकाचे ब्रांच त्याच्यासमोर लिहायचे आहे. नंतर डिस्क्रिप्शन म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट किंवा TFWS. तर या तिघींसाठी ब्रांचचा चॉईस कोड, त्या तिघींचा चॉईस कोड हा डिफरंट राहणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकतात TFWSचा कम्प्युटरसाठी चॉईस कोड वेगळा आहे आणि फर्स्ट शिफ्टचा वेगळा आहे. आता COEPला सेकंड शिफ्ट नाही आहे. जर COEPला सेकंड शिफ्ट पण कम्प्युटरला राहिली असती तर तिचा पण चॉईस कोड वेगळा राहिला असता. तर या सर्व गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत ऑप्शन फॉर्म फिल करत असताना. जर तुम्ही फक्त एकच कोड टाकला तर तुमचे दुसरे जे फॉर एक्झाम्पल सेकंड शिफ्ट किंवा TFWS तर ते चेक होणार नाहीत. तर तुम्हाला तिघींचे कोड टाकावेच लागतील. आणि TFWSला असं पण होऊ शकतं की काही स्टुडंट एलिजिबल नाही आहेत किंवा त्या स्टुडंटने अप्लाय केलेलं नसेल तर त्यांना हा ऑप्शन येणार नाही. त्यांनी त्याच्याबद्दल विचार करायची गरज नाही. जर त्या कॉलेजला सेकंड शिफ्ट असेल तर तुम्ही 2 कोड टाकू शकतात. नसेल तर तुम्हाला फक्त जो फर्स्ट शिफ्टचा कोड आहे तो टाकून नेक्स्ट कॉलेजला जावं लागेल. नंतर नेक्स्ट कॉलम तुम्ही पाहू शकतात युनिव्हर्सिटी. तर मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा 70-30चा जो रूल आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमधून 12th केली आहे म्हणजे ती ज्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल इन्स्टिट्यूट तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 70% वॅकन्सीज राहतील. आणि जर तुम्ही फॉर एक्झाम्पल नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून 12th केली असेल आणि तुम्ही आता पुणे किंवा मुंबई युनिव्हर्सिटीला अप्लाय करत असणार तर तुम्हाला फक्त पुणे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 30% वॅकन्सी राहतील. तर हे याच्यात मी लिहिलेलं HU किंवा OHU. तर HU म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि OHU म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता फॉर एक्झाम्पल जर आपण पुण्याचं स्टुडंटचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यासाठी COEP हे होम युनिव्हर्सिटीमध्ये येईल. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जे काही ऑटोनॉमस कॉलेजेस असतात फॉर एक्झाम्पल COEP तर किंवा VIT तर या ऑटोनॉमस कॉलेजला होम युनिव्हर्सिटी किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा जो रूल असतो तो ॲप्लिकेबल नसतो. म्हणजे तिथं सर्व युनिव्हर्सिटी स्टुडंटला सेम चान्स असतो, सेम म्हणजे वॅकन्सीज असतात. तर हे एक एक्सेप्शन आहे ऑटोनॉमस कॉलेजेससाठी. तसेच आपण एक नेक्स्ट कॉलम पाहू शकतो प्रोबॅबिलिटी. तर काय होणार आहे की आपल्या जो पर्सेंटाईलनुसार आपल्या सर्वच कॉलेजला आपला नंबर लागू शकतो असं राहणार नाही. तर तरीही आपल्याला ज्या कॉलेजला आपले नंबर लागणार नाही आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला 93 पर्सेंटाईल असेल तर डेफिनेटली आपल्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे किंवा VJTI हे कॉलेज डेफिनेटली भेटणार नाहीत. त्यांचे ब्रांचेस आपल्याला डेफिनेटली भेटणार नाही. पण तरी सुद्धा आपल्याला सेफ साईड म्हणून ते कॉलेज म्हणजे टॉपला टाकून ठेवायचे आहेत. जेणेकरून एखादं चांगलं कॉलेज असेल आणि ते काही स्टुडंट्सने कमी अप्लाय केलं, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर ते स्टुडंट्सने कमी अप्लाय केलं तर डेफिनेटली आपल्याला ते कॉलेज भेटू शकतं. म्हणजे जरी त्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी राहिली पण तरीही आपल्याला ते काही कॉलेज टॉपला टाकायचेच आहेत. तर आपण पाहू शकतो लास्ट कॉलम प्रोबॅबिलिटी. ज्यांची लो प्रोबॅबिलिटी आहे तर ते कॉलेज आपल्याला टॉपला टाकायचे आहे. आणि हे किती टाकावे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही मे बी 20, 30, 40 कॉलेजेस हे लो प्रोबॅबिलिटी वाले की ज्यांचे आपल्याला चान्सेसच नाही आहेत हे कॉलेज सुद्धा टाकू शकतात. लकीली मे बी चान्स आहे की 0.1%, 1% चान्स आहे की आपल्याला ते कॉलेज भेटेल. आणि ते जर भेटलं तर डेफिनेटली आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. नंतर जर आपण खाली पाहिलं तर मॉडरेट लेव्हलचे कॉलेजेस आहेत. तर मॉडरेट लेव्हल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 93 पर्सेंटाईल आलेला असेल आणि ज्या कॉलेजला
फॉर एक्झाम्पल 91% टू 94% पर्यंत कट ऑफ असतो किंवा मेरिट लागतं, तर ते कॉलेज आपण मॉडरेट लेवलला टाकायचे. म्हणजे ते कॉलेज आपल्याला भेटू पण शकतं किंवा नाही पण भेटू शकत. तर ह्या कॉलेजची जी ऑर्डर राहणार आहे तर ती आपल्यासाठी खूप जास्त प्रमाणात इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण हे कॉलेज आपल्याला भेटू शकतात. थोडाही स्टुडंटचा प्रेफरन्स कमी जास्त झाला तर आपल्याला हे कॉलेजेस भेटण्याची खूप जास्त प्रमाणात ॲश्युरन्स आहे. तर हे जी कॉलेजेसची जी ऑर्डर राहणार आहे तर ती आपल्याला प्रॉपर टाकायची आहे. आणि अशा प्रकारचे कॉलेज आपल्याला प्रॉपरली फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे मी आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं 93% असेल तर आपण 91 to 94% जे कॉलेजेस लागतात तर त्यांच्यावर आपण प्रॉपर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. आता जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत, त्याच्यावर जास्त इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाही, त्याच्यावर जास्त रिसर्च करायची गरज नाही. पण हे जे मॉडरेट लेवलचे कॉलेज आहे, म्हणजे जे आपला जो पर्सेंटाईल आहे त्याच्या मागे पुढे जे कॉलेज आहेत तर त्याच्यावर आपण डीप स्टडी करण्याची गरज आहे आणि त्यानुसार आपण त्यांची ऑर्डर ठेवली गेलेली पाहिजे. आता मोस्टली हे तुमच्या प्रोव्हिजनल रँक किंवा फायनल मेरिट रँकवर डिपेंड असतं. पण आता आपल्या हातात प्रोव्हिजनल रँक नाही आहे. प्रोव्हिजनल रँक यायला अजून 7 ते 8 दिवस आहेत. तर त्याआधी आपण आपल्या पर्सेंटाईलनुसार सुद्धा चेक करू शकतो. तर त्या पर्सेंटाईलनुसार आपल्याला ही जी मॉडरेट कॉलेजेस आहेत तर त्यांना राईट डाऊन करायचं आहे. आणि हे जे कॉलेजेस असतील त्या म्हणजे 91 to 94चे, फॉर एक्झाम्पल जर आपल्या 93% असेल तर अशा एवढ्या पर्सेंटाईलमध्ये किती कॉलेजेस आहेत जे आपल्याला पर्टिक्युलर सिटीज हव्या आहेत, तर त्या सिटीजमध्ये अशा प्रकारचे किती कॉलेजेस आहेत तर ते आपण सर्च केलं पाहिजे. आणि मॅक्झिमम आपण 10 to 15 कॉलेज त्या रेंजमध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते आपण जे लो प्रोबॅबिलिटीचे कॉलेज आहेत तर त्यांच्या खाली आपल्याला हे कॉलेजेस टाकायचे आहे. तर एवढेच कॉलेज टाकून आपल्याला थांबायचं नाही आहे, कारण जर आपण पेसिमिस्टिक व्ह्यूने जर पाहिलं तर असं पण होऊ शकतं की हे जरी याच्यामधले कॉलेजेस आपल्याला म्हणजे लागू शकत होते, पण काही अदर स्टुडंट्सने त्या कॉलेजला खूप जास्त प्रमाणात प्रेफरन्स दिला आणि त्यांचं जे मेरिट आहे ते यावेळेस खूप जास्त प्रमाणात वाढलं आणि ते एकही आपल्याला मॉडरेट लेवलचं कॉलेज भेटू शकणार नाही. तर वर्स्ट केसमध्ये असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही आहे, तर आपल्याला असे कॉलेजेस टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला 93% आहे तर आपल्याला 70 to 90% मध्ये जे कॉलेजचं मेरिट लागतं किंवा त्या कॉलेजची रँक लागत असते तर ते कॉलेजेस सुद्धा आपल्याला सेफ साईड म्हणून खाली टाकून ठेवायचे आहे. आणि त्यांची पण ऑर्डर आपल्याला स्पेसिफिक प्रॉपरली टाकायची आहे, कंप्लीट विचार करून. जर आपल्याला मॉडरेट लेवलचे कॉलेजेस लागले नाहीत तर डेफिनेटली ज्यांची हाय प्रोबॅबिलिटी आहे लोअर लेवलचे कॉलेजेसची तर ते आपल्याला भेटू शकतात, त्यांना आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकते. कारण असा काहीच फायदा नाही की आपण एकदम चांगले कॉलेजेस टाकले आणि आपल्या रँकनुसार एकही कॉलेज भेटलं नाही तर आपल्याला ऑप्शन फॉर्मच्या रिझल्टमध्ये आपल्याला एकही कॉलेज अलॉट होणार नाही. तर आपल्याला याची सुद्धा काळजी घ्यायची की आपण लोअर लेवलचे कॉलेज आपल्या पर्सेंटाईलच्या खालचे कॉलेज आपण सेफ साईड म्हणून टाकून ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला कोणतं तरी एक कॉलेज तरी एक अलॉट होणार आहे. तर याची आपण कंप्लीट प्रिकॉशन्स घ्यायची, कारण काही येऊ शकतं, कोणत्याही कॉलेजचं मेरिट हाय जाऊ शकतं किंवा लो येऊ शकतं. म्हणून आपल्याला अप्पर साईडला सुद्धा खूप चांगले कॉलेज टाकायचे आहेत आणि लोअर साईडला सुद्धा आपल्या पर्सेंटाईलच्या खालचे कॉलेज आपल्याला प्रॉपरली रँक करून टाकायचे आहेत. जर तुम्ही हे प्रॉपरली फॉलो केलं तर डेफिनेटली तुम्हाला एक कंप्लीट लिस्ट तुमच्याकडे तयार तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट आयडिया येऊन जाणार आहे की माझा कोणत्या कॉलेजेसचा नंबर लागू शकतो आणि माझा त्याच्यावर प्रॉपर स्टडी आहे का, तिथं काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, या सर्व गोष्टींची तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करणार तर तेव्हा तुमच्याकडे कंप्लीट लिस्ट राहील. आणि जे स्टुडंट्सचे प्रॉब्लेम होतात की एखादं कॉलेज जे चांगलं कॉलेज आहे तर ते ऑप्शन फॉर्म फिल करत असताना मिस करून देतात किंवा त्याला सेकंड शिफ्ट असेल किंवा त्याला TFWS असेल पण ते त्या ठिकाणी मिस करून देतात कारण त्यांच्याकडे हा स्टँडर्ड फॉर्मॅट नसतो. आता तुम्ही जे ऑप्शन फॉर्म फिल करणार तर विदिन 4 to 5 days तुमच्याकडे कंप्लीट लिस्ट तयार असेल आणि तुम्ही डायरेक्ट ऑप्शन फॉर्म फिल करताना ती लिस्ट फॉलो करू शकतात आणि तुमचे कॉलेजेस फिल करू शकतात.
तर आता स्टुडंट्सला असा पण एक क्वेश्चन राहू शकतो, सर पण मग याच्यामध्ये कोणते कॉलेजेस फिल करायचे, हे लिस्ट प्रिपेअर करत असताना कोणते कॉलेजेस फिल करायचे, तर त्याच्याबद्दलचे पण व्हिडिओ मी तुम्हाला आता उद्या मी त्याच्याबद्दल व्हिडिओ अपलोड करणार आहे. फॉर एक्झाम्पल पुण्यामधले बेस्ट कॉलेज, त्यांची ऑर्डर काय असावी, त्यांचे रेकॉर्ड्स काय आहेत, प्लेसमेंट रेकॉर्ड्स राहू द्या, त्यांचे अकॅडमिक रेकॉर्ड राहू द्या, तर कोणाला काय प्रेफरन्स द्यावा याबद्दलही मी व्हिडिओज उद्या परवामध्ये अपलोड करणार आहेत. तर डेफिनेटली तुम्हाला हे कसं फील करावं, याच्यात कोणते कॉलेजेस टाकावे याच्याबद्दल सुद्धा आयडिया येईल. आणि हा जो फॉर्मॅट आहे तर याची जी PDF आहे तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती जी PDF आहे तर ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंटआउट घेऊन तुमचे जे तुम्ही ज्या कॉलेजेसबद्दल विचार करत आहात, जे कॉलेजेसबद्दल तुम्हाला माहिती आहे, तर त्यांची एक प्रॉपर लिस्ट तुम्ही तयार करू शकतात आणि फिल करून घेऊ शकतात, जेणेकरून जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करणार तर तेव्हा तुम्हाला काही इश्यू होणार नाही. तर जर तुम्हाला या फॉर्मॅटबद्दल किंवा ऑप्शन फॉर्मबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकतात, किंवा आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथं जॉईन करूनही तुम्ही डाऊट्स विचारू शकतात. तर अशाच प्रकारे आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.